हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. व्हेन द व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity g becomes g/5 above earth surface at a height h, then the relation between h and r is, where capital R is radius of the earth. Option A, h that is equal to 5r. Option B, h that is equal to r into bracket 3 root 3 minus 1 bracket over. Option C, h that is equal to r into bracket root 5 minus 1 bracket over. And D, h that is equal to r into bracket root 2 minus 1 bracket over. तर आता बघा आपल्याला इथं काय दिलंय, तर h इतक्या हाईटवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g/5 झालेली आहे. तर आपल्याला h ची व्हॅल्यू काढायची आहे. पृथ्वीच्या सरफेसवर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g. देन रिलेशन बिटवीन दिस gh and gh by g that is equal to r divided by r plus h bracket square. मग आता इथे gh ची व्हॅल्यू काय टाकायची, g/5 टाकायची. g/5 by g इथे टाकली, g काय झालं, कॅन्सल झालं. 1/5 that is equal to r into bracket r divided by r plus h bracket square. मग आता दोन्ही बाजूचं काय घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. 1/√5 that is equal to r divided by r plus h. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. √5r that is equal to r plus h आणि मग सिम्प्लिफाय केलं. √5r minus r that is equal to h. r कॉमन काढलं तर h that is equal to r divided by √5 minus 1. समजलं कसं सोडवलं ते. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.